उठायचं आणि निघून जायचं. कारण त्यांनाही कळत नाही की आपण का जातो. की कुठे शिंग फुडली त्यांनी काय कळायला मार्ग नाही. इथे आहे खरं म्हणजे काल त्यांना बोलवलं होतं आणि काल त्या येणार होत्या. आज येतील. उद्धव जे आहेत मातोश्रीवर. शेवटी घोसाळकर कुटुंब हे शिवसेनेशी फार निष्ठेनं अनेक वर्ष राहिलेले कुटुंब आहे. विनोद घोसाळकर असतील, त्यांचे चिरंजीव ज्यांची हत्या झाली ते अभिषेक घोसाळकर असतील आणि तेजस्विनी असतील, या सगळ्यांनी शिवसेनेसाठी योगदान दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ते काही चुकीचा निर्णय घेतील. आणि एक फॅशन झालेली आहे सध्या, उठायचं आणि निघून जायचं. कारण त्यांनाही कळत नाही की आपण का जातो. की कुठे शिंग फुडली त्यांनी काय कळायला मार्ग नाही. इथे आहे खरं म्हणजे काल त्यांना बोलवलं होतं आणि काल त्या येणार होत्या. आज येतील. उद्धव जे आहेत मातोश्रीवर. शेवटी घोसाळकर कुटुंब हे शिवसेनेशी फार निष्ठेनं अनेक वर्ष राहिलेले कुटुंब आहे. विनोद घोसाळकर असतील, त्यांचे चिरंजीव ज्यांची हत्या झाली ते अभिषेक घोसाळकर असतील आणि तेजस्विनी असतील, या सगळ्यांनी शिवसेनेसाठी योगदान दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ते काही चुकीचा निर्णय घेतील. आणि एक फॅशन झालेली आहे सध्या, उठायचं आणि निघून जायचं. कारण त्यांनाही कळत नाही की आपण का जातो. की कुठे शिंग फुडली त्यांनी काय कळायला मार्ग नाही.